आलो आपण जायगाव केसरी मैदानात आज सुट्टी मेकर ओळख करून देतील। नाव काय तुमचं? अक्षय तुमचं? वैभव कदमेटा, पवन सूर्यवंश वांगी, अमोल पालवंडेस्कर, आता ओळख आपण सुट्टी मेकरांनी दिलेली आहे। आता वैभव कदम मेन सुट्टी मेकर जवळपास 3 महिने जागे होते तरी पण सुट्टी करा येत होतं। आपण त्यांच्याकडे जाऊया। काय सांगताल, तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या तरी पण तुम्ही सुट्टीसाठी फोन येत होता, तुम्ही सुट्टी करा येत होता? काय ते जरा पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडस, आणि काय म्हणते त्याला की आपलं खराब टायमिंग होतं, त्यामुळे जरा थोडं 2-3 महिने खराब गेले। तरी पण तुम्हाला फोन येत होतं तर तुम्ही मैदानात दिसत होता कायम? 100% येतच होतो, कारण ते आपल्याला त्या बैलावर जीव होता त्यामुळे आपण येत होतो। कुठल्या कुठल्या बैलाची तुम्ही सुट्टी करता? आता बैल तशी नाव घ्यायची झाली तर बरीचशी जायची, आता एखादा राहिला की परत हे होते। तरी पण एक 10 नाव तरी सांगा की जेणेकरून की तुम्ही सोडता कंटिन्यू। आता कंटिन्यू सोडतो म्हणजे आपला जे काही चेंडू सोडतो, परत ना राजा सोडतो घरणिकीचा, जावेदभाईचा सर्जा असेल किंवा रामस्वाडे तात्यांचा सुंदर असेल, परत ना 78 पक्षा असं, ते वांगीचा असं, नाव आता बरी जायची पहिले, नाव गेली तेवढी कमी झाली। आणि अडचणी काय येते ते? अडचणी म्हणजे कशी, आता यात कॉम्पिटिशन लय झाले, आता नको त्यांचं तास आता लय व्हायला लागले, तर काय सांगायचं त्याचं त्या पद्धतीनं। तरी पण आपण मुलाखत सर्व नंदीचे मालक पण बघणार आहेत, तरी त्यासनी काय सांगताल अडचणी जे येते त्या तुम्हाला सुट्टीला येते किंवा म्हणजे मालकाचं पण काय असतं तर तुम्ही काय सांगू शकता त्यांच्याबद्दल? मालकांना सांगायचं झालं तर मालकाने आपलं ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याने एकालाच सांगावं। परत काय होतं, एकाच मालक 3-3 जण बोलवून घेतोय, त्यांना पण काम असते ती किंवा काय ती सोडून ती येणार, आणि परत तुम्ही तिथं मैदानात आला की दुसऱ्या हातात बैल देणार, ही बरोबर नाही ना। ज्याला बोलवताय त्याच्याच हातात बैल द्या। म्हणजे जर सुट्टी मेकरला जर फोन करून सांगितलं असेल की तुम्ही आज सुट्टी करायला मैदानात या, तर त्याच सुट्टी मेकरला बैल सोडायला दिला पाहिजे, 100%। हा, कारण त्याचा जो काम धंदा सोडून येतोय आणि तुम्ही जर त्या दुसऱ्याला देताय तर ते बरोबर नाही ना। तर बैल मालकांना एवढं सांगणं आहे की ज्या सुट्टी मेकरला फोन केला तर त्यांच्याकडंच जेणेकरून सुट्टी झाली पाहिजे। तेवढी काळजी घेऊन डिस्क आपल्याला संवाद साधतील। आता काय सांगताल बैलगाडी क्षेत्रात, आता तुम्ही सुट्टी मेकर आहे आणि तुमची टीम आहे? आता आमची टीम आहे 30 ते 35 जणांची सुट्टी मेकर, पण आता विषय कसा झालाय, आमच्यात भांडणं लागायला लागले ती, ह्याला कारणीभूत फक्त मालक आहे। मालकाने काय करायचं, जेव्हा तुमचा बैल कमी पळत होता तेव्हा तुमचा सुट्टी मेकर म्हणजे मी असू किंवा अमोल असू किंवा वैभव किंवा अमित असू, तेव्हा बैल जेव्हा कमी पळत होता तेव्हा एकच निघत होता, आणि जेव्हा तुमचा बैल 2 उड्या जास्त पळायला लागला, वरच्या नंबरात जायला लागला, चांगला पळायला लागला, की तुम्हाला सुट्टी मेकर बी नको, ह्याच्याकडून बैल ठसकाळतोय, त्याच्याकडून बैल पडतोय, त्याच्याकडून बैल सुटत नाही। मग तुम्ही आता बैलगाडा मालकाची अपेक्षा वाढलेली आहे, त्यामुळे आमच्यात भांडणं लागलेत, बैलगाडी मालकांनाच भांडणं लावलेत मुळात। कारण विषय काय होतोय, बैलगाडी मालकच काय करतोय, खाली येताना 8 जणांनी घेऊन येतोय आणि 9व्याच्या हातात बैल देतोय, त्यामुळे 8 जण वाट होते, ही बैलगाडी मालक विचार करणं या गोष्टीचा, पण पुढं त्यांना बी त्रास आहे त्या गोष्टीचा, आम्हाला बी त्रास आहे। राहताना बैलगाडी मालकानं व्यवस्थित एकालाच धरून राहावा। 100 आज नाही यश आलं तुम्हाला उद्या येईल, फक्त एकाला धरा। बैलगाडी मालकामुळे आमच्यात वाद लागायला लागलाय। त्या मालकांसाठी काय काय सांगतात? काय आता शेवट मालकाचा मालक तर होऊ शकत नाही, आपण तर काय त्या बैलाचा मालक होऊ शकत नाही। मालक म्हणला काय नाही बाबा अमोल तू नको सोडू, अमितला सोडू, तर ठीक आहे, तुमचा बैल ज्याला सोडायची त्याला सोडू द्या, पण अमोलनं तुमच्यासाठी दुष्काळात दिवस काढलं, ती पण तुम्हाला जाण असू द्या बैलगाडी मालकाला कुठलेली। आता विषय असा आहे की मी स्वतः माझं उदाहरण घेतो, या भागातला टॉपचा बैल सगळ्यात मी सोडत होतो, माझ्याकडून एक टायमिंगला बैल सुटला नसेल, काय ठसकाळा असेल, पण आता मालकांनी सुट्टी मेकर बदललं, त्याच्याबद्दल मालकाला मला काय वाढ बोलायचं नाही काय नाही, पण कुठल्याच मालकांना असं कामापुरता कोणाचा वापर करून घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही कुठल्या कुठल्या मैदानात सुट्टी करायला? मी सगळ्या चांगल्या बैलाच्या सुट्ट्या केलेल्या आहेत। त्या संभाजीनगरवरून पहिल्या स्टार्टला बैल आला सगळ्यात पहिला मी सोडला आहे, माझ्यापासून सगळ्या बैलाची इद्रा बैलाची सुरुवात होती, आणि तुम्ही कुठेही चौकशी करू शकता, इद्रा बैल फक्त मी सोडतो। तरी बैल मालकांना एवढं सांगणं आहे की ज्या सुट्टी मेकरला फोन केला असेल त्यांच्याकडे बैल सुटला पाहिजे, एवढं लक्ष द्या तुम्ही। माझं काय म्हणणं आहे माहितीये का, बैल मालकाला एक सांगणं आहे, तुम्ही तुमचा सुट्टी मेकर चुकला, तुम्ही त्याला एका साईडला घ्या,
त्याला समजून सांगा का ना बाबा अमोल तुझ्याकडून ह्या बऱ्यानं बैल कमी सुटलाय, पुढल्या बऱ्यानं कमी सुटून देऊ नको. तुम्ही मालक सुट्टी मेकरला बोलायचा जर अधिकार आहे ना मालकाला, तुम्ही ज्या टाइमला डायरेक्ट सुट्टी मेकर बदलता तेव्हा त्याची भावना समजून जावा. कारण की त्याने पडतळीच्या काळात तुम्हाला साथ दिलेली असते. तो पदरच्या पैशानं स्वतःच्या पैशानं लांब लांब कोल्हापूर इकडे निपाणी या साईडला बैल सोडा, मी चिखलकोटला बैल सोडायला जातो. मी माझ्या पदरच्या पैशानं कोकणात जातो. मी पदरच्या पैशानं कोणाला पैसा मागत नाही. हा म्हणजे व्यवसाय झाला नाही थोडक्यात. पैसे मिळते त्यात, आमचा बी परपंच ह्यात चालतो. पण आम्ही पहिलं ह्याच्या मागं नाद म्हणून खेळत होतो, पण आता मालक चुकीची वागायला लागली म्हणून व्यवसाय म्हणून करायला लागलो आम्ही. आनंद अगोदर आमचा नादच होता. आम्ही कोणाला बघा येतं बैलगाडी मालक आहेत, बुथचे टेलर. लहानपणापासून जसं मला कळतंय असा फक्त गाडी आणत होता. 100 रुपयावर गाडी आणली मी त्यांची. सोडला. नाव काय? आकाश टेलर बुध, फायर बैलाचे मालक आहे मी. फायर बैलाचे मालक. हा, सुट्टी मेकरनं आता एवढं आपल्याला सांगितलंय, त्यांचं म्हणणं व्यक्त केलंय, त्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? मला अमोलनं जे काही शब्द सांगितले ते मला 100% पटलेले आहेत. तर सुट्टी मेकरला मालकाने कुठल्याही बैल मालकानं सुट्टी मेकरला कुठल्याही त्रास देऊ नये. एखाद्या वेळेस चुकी ही होतीच, माणूस आहे हा चुकत असतो. मुख्य जनावराकडून सुद्धा चूक होती, आपल्याकडून चूक होती. एखाद्या वेळेस बैल जरी सुटला तरी एका वेळेस उठत नाही लवकर, मग त्याच्यावर सुट्टी मेकरवर दोष द्यायचा नसतो कुठला, किंवा कुठल्या एखाद्या ड्रायव्हरनं बाबा हात घातला नाही काय घातला नाही तर त्यावेळेस बैल कमी जास्त सुटतो, म्हणून सुट्टी मेकरला दोष द्यायचा नाही. मी आज बैल पळवत नाही, माझी चांगली बैल पळून गेलेली आहेत. फायर पळालाय, आता फायर चालवला फुल स्पीड मध्ये पळतोय. एवढा माझा बैल इधरा होता. अजूनही माणसं माझ्या बैलाला नावं ठेवतात की हा बैल इधरा आहे, पण हा बैल माझा इधरा नसून माझ्यापेक्षा अजून कितीतरी बैल इधरी आहेत, तरी माझ्या बैलाला नावं ठेवतात आणि माझ्या बैला अजून पहिरं माणसं होऊन देत. माझा बैल हिथून खालच्या कच्यापासून ते वरच्या कच्यापर्यंत बैल हातात असतो, कडे दोन्ही खांदी पळतो माझा बैल. कडे पण बैल मला पायऱ्याला भेटत नाहीत. मी अमोलला किती वेळा तरी सांगतो अमोल माझ्यासाठी बैलाला पायरा कर, पण अमोलला सुद्धा माणसं म्हणतात की तो बैल उभा राहत नाही, तो बैल त्रास देतोय. पण असला माझा बैल इतका इधरा असून सुद्धा अमोलनं माझ्या बैलासाठी भरपूर काही कष्ट केलंय. लहानपणापासून वासरू माझं त्यानं शिकवलेलं आहे. सुट्टी मेकर अमोल बद्दल काय सांगताल? अमोल हा सगळ्यात एकमेव, म्हणजे सगळ्या जेवढ्या आता अमोलच्या जेवढ्या सुट्टी मेकर आहेत तेवढ्या सगळे त्याबरोबर असणारे सगळे विश्वास आहेत आणि इमानदारी आहेत. संघटना बी आपण तयार केली, सगळी पोरं एका जागेवर आपण आणली. फंड पद्धत केला, 2-2.5 लाख रुपयाचा फंड. बाबा उद्या कोणाला दुखापत झाली, काय झाले, अडचण कुठल्या गोष्टी येऊ नाही. सगळेच काय लोक श्रीमंत नाही ती. आज मी बैल सुटतोय म्हणजे माझी परिस्थिती लय स्ट्रॉंग नाही, माझी परिस्थिती चांगली असती तर मी आता ती बैल सुट्टी मेकरचं काम केलं नसतं. ह्याच्यातनं आम्हाला 2 रुपये मिळतात, आमचा घर परपंच ह्याच्यावर चालतोय. त्यामुळे आम्ही करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या. फक्त माझं एवढं म्हणणं आहे बैलगाडी मालकाला, हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही वचनिक राहा. म्हणजे एक तर एक माणूस धरा, भले आमचा विरोधक असू द्या किंवा दुश्मन असू द्या, त्याला धरा. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याला गोळी मारू नका. हे बैलगाडी मालकाला माझं सांगणं आहे.